नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत। खूप सोप्या इझी पद्धतीने दाखवलेली ही रेसिपी आहे। चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर सर्वात आधी मी 1 वाटी इथे डाळ घेतलेली आहे, चणा डाळ। चणा डाळ घेतलेली आहे 1 वाटी। हिला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि डाळीला जे आहे 1 ते 1.5 तास छान भिजू द्यायचं, जेणेकरून जी आहे डाळ लवकर शिजेल। तर मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे डाळ। आता इथे जे आहे मला जवळजवळ 1.5 तास झालेला आहे डाळ भिजवून। आता आपण जे आहे हे पाणी परत एकदा पाण्याने वॉश करून घेणार आहोत या डाळीला आणि कुकरमध्ये छान अशा 7 ते 8 शिट्या काढून घेणार आहोत। आपण जे आहे कोणताही मिक्सर वगैरे किंवा पाटावर वंटा न भरवता एकदम इझी सोप्या पद्धतीने पुरण कसं बनवायचं ती बघणार आहोत ट्रिक। तर मी इथे कुकरमध्ये भांडं ठेवलेलं आहे। आता याच्यात जे आहे अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून कुकर बंद करून छान अशा 7 ते 8 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्या कुकरच्या छान अशा 7 ते 8 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंडही झालेला आहे। तर आपण चेक करून घेऊया आपली डाळ झाली आहे की नाही। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे आपली डाळ अशी छान अशी शिजलेली आहे। एकही डाळ अशी म्हणजे कचवट राहिलेली नाही आहे, छान अशी शिजलेली आहे। तर आता जर आपल्याकडे पुरणाचं मशीन नसेल किंवा जाडी नसेल, पुरणाचं मशीन असतं ते नसेल, तरी तुम्ही जे आहे घरच्या घरी जी चाळणी असते आपली तिच्याने जे आहे पुरण छान असं बनवू शकतात। जर मी जे आहे याचं पाणी नितरून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। ग्लासाला थोडं तेल लावलं आहे, तुम्ही ग्लास, वाटी किंवा तांब्या काहीही घेऊ शकतात। त्याच्याने जे आहे डाळीला छान अशी स्मॅश करायची, आपण जसे बटाटेस वगैरे स्मॅश करतो तशा पद्धतीने जे आहे करायची। तर आपलं कोणत्याही पुरण मशीनची गरज नाही किंवा मिक्सरची गरज नाही, मिक्सर भरवायची गरज नाही, पाटा वरवंटाची गरज नाही। खूप सोप्या पद्धतीने ही जी आहे ट्रिक तुम्ही यूज करू शकतात। तर भांडेही कमी भरतात आणि सोप्या पद्धतीने हे पुरण तयार होतं, जेणेकरून जे आहे वर्किंग वुमन पटकन इझी पद्धतीने ही पुरणपोळी तयार करू शकतात। तर तुम्हाला दिसतंय अशा पद्धतीने आपण पुरण केलं, एकही जी आहे डाळ वगैरे राहिलेली नाही आहे। तर अशा पद्धतीने मी जे आहे सर्व डाळ स्मॅश करून घेतलेली आहे। सोबतच मी इथे जे आहे 250 ते 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकतात किंवा साखरेचाही यूज करू शकतात। तर मी इथे गुळाचं पुरण बनवते आहे। तर आता एक कढई घेतली आहे, कढईमध्ये जे आपण डाळ स्मॅश करून घेतलेली आहे सर्व ती घालायची आणि त्यामध्ये जे आहे आपण जो गूळ जे आहे चिरून घेतलेला आहे तो घालायचा। गूळ जर नको असेल तर तुम्ही साखरेचा यूज करू शकता। इथे सेम जे आहे 250 ते 300 ग्रॅम याच्यामध्ये साखर घालायची, जी आपण वाटीने डाळ मोजली आहे त्या वाटीनेच साखर घालायची किंवा गूळ घालायचा। तर आता आपण गूळ घातलेला आहे आणि हे जे आहे मिश्रण छान असं शिजू द्यायचं आहे। जवळजवळ हे मिश्रण पूर्ण शिजायला मला 25 ते 30 मिनिटं लागलेले आहेत। तर आता आपण मिक्स करून घेणार आहोत, गूळ घातलेला आहे। आता हा गूळ जो आहे थोडा थोडा जे आहे पातळ होत जातं मिश्रण सर्व। तर अशा पद्धतीने जे आहे पुरण तयार करायचं आहे। खूप सोप्या आणि इझी पद्धतीने हे दाखवलेली रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता थोड्या थोड्या वेळाने आपण जे आहे पुरण हलवत जाणार आहोत। तुम्ही जे आहे चेक करत राहायचं मधून मधून। तर आता थोड्या थोड्या वेळाने मी चेक करत आहे। आता पूर्ण गूळ जे आहे पातळ झालेला आहे, तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पुरण शिजवून घ्यायचं आहे, एकही पाण्याचं त्याच्यात अंश राहायला नको, अशा पद्धतीने पूर्ण शिजवून घ्यायचं। त्याचा कसा गोळा तयार होईल या पद्धतीने। तर व्हिडिओत दिसतं अशा पद्धतीने आपण पुरण शिजवत आहोत। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच माझ्या रेसिपी बघायला मिळतील। तर आपलं जे पुरण आहे छान असं झालेलं आहे। याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर घालणार आहोत। तुम्ही 2-3 वेलच्या घ्यायच्या आणि कुटून घ्यायच्या किंवा डायरेक्ट वेलची पावडर मिळते तीही घालू शकतात। वेलची पावडर घातलेली आहे, 2 ते 3 वेलच्या कुटून घेतल्या मी छान आणि त्या घातलेल्या आहेत। सोबतच जे आहे छान जायफळ घालायचं, जायफळ असेल तर जायफळ असं किसून घेतलेलं आहे, थोडंच घालायचं, जास्त नाही घालायचं। तर जायफळ मी किसलेलं आहे, जायफळही चव छान लागते पुरणाला जायफळाची। तर छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण आणि आता थंड होऊ 2 मिनिटं परत शिजू द्यायचं जायफळ आणि वेलची घातल्यानंतर।
छान शिजलं 2 मिनटं की थंड होऊ द्यायचं. थंड झालं की तुम्ही डब्यात भरून हे जे पुरण आहे 8 दिवसही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. जेव्हा वाटेल तेव्हा पुरणपोळी तुम्ही करू शकतात. तर आता पुरण आपलं झालेलं आहे. इथे पुरण मी थंड करून एका डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे. तर तुम्ही असं डब्यामध्ये ठेवून पॅक बंद करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. 8 दिवस पुरण जे आहे व्यवस्थित राहतं. तर आता आपण इथे चपातीचा आटा तयार करून घेणार आहोत. तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला जेवढ्या चपात्या करायच्या असतील तेवढ्या. मी एक बाउल इथे पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 8 ते 10 पुरणपोळ्या होतात. तर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता, साजूक तुपाचा. तर आणि जर कोणाला मैदा याच्यात घालायचा असेल तर तुम्ही जे आहे मैदाही घालू शकतात, अर्धी बाउल. तर मी मैद्याचा यूज केलेला नाही आहे. गव्हाच्या पिठातच मी जी आहे पुरणपोळी कशी बनवायची ती दाखवणार आहे. कोणाला हळद आवडते, पिवळी पुरणपोळी आवडते, तर तुम्ही पिठा भिजवतानाही त्याच्यात हळद घालू शकतात. पण मी हळद घातलेली नाही आहे. तर पीठ मळतो तशा पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे. थोडी सैल कणिक भिजवायची, जास्तही सैल नाही भिजवायची. आपण चपातीचा मळतो त्याच्या पेक्षा थोडं सैल भिजवायची. आता तेल लावलेलं आहे आणि छान जे आहे गोळा तयार करून घेतलेला आहे कणकेचा. तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने जे आहे कणिक भिजवून घ्यायची. आता या कणकेला आपण 10 ते 15 मिनटं रेस्ट देणार आहोत. तर 10 ते 15 मिनटं झालेले आहेत कणकेला रेस्ट देऊन. तर आपण ह्या कणकेचे जे आहे गोळे तयार करून घेणार आहोत. जसे व्हिडिओत दिसतं अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे, जसं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने मी 3-4 गोळे तयार करून घेतलेले आहे. तर आपण आता पुरणपोळी कशी भरायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर एक गोळा घ्यायचा, त्याला आधी कणिक लावायची. तुम्ही हातानेही जे आहे भरू शकतात, पण मी इथे थोडं लाटून घेते गोळा. तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आणि पुरण भरायचं. कोणाला कमी पुरणाची पोळी आवडते, कोणाला जास्त पुरणाची पोळी आवडते. तर आपल्या पद्धतीने पुरण भरायचं, कमी जास्त. तुम्हाला व्हिडिओत दिसतं अशा पद्धतीने मी पुरण भरलेलं आहे. तर थोडं जास्त झालं होतं म्हणून मी काढून घेतलेलं आहे. आणि जे आहे थोडं थोडं असं हाताने गोल गोल फिरवत आपण भरायचं. जसं आपण आलू पराठा वगैरे भरतो अशा पद्धतीने गोल 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 फिरवत जायचं आणि मध्ये जे पुरण आहे ते प्रेस करत जायचं आतमध्ये. आणि व्हिडिओत दाखवते अशा पद्धतीने जे आहे पुरण भरायचं. तर थोडं 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 हलवत जायचे हाताने आणि प्रेस करत जायचं पुरणाला आतमध्ये. तर अशा पद्धतीने जे आहे पुरण मी भरून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने. तर पोळी जे आहे छान भरून झालेले आहे पुरण. अशा पद्धतीने थोडा एक्स्ट्रा आटा आला म्हणजे कणिक आली तर ती काढून घ्यायची. आता जे आहे छान असं गोल करून जे आहे हाताने थोडं सर्वीकडे आपण जे आहे प्रेस करणार आहोत. कारण जे आहे कुठे पुरण येतं कुठे नाही येत, म्हणून त्या पद्धतीने पुरण भरायचं आणि थोडं पीठ लावून एकदम हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटायची आहे. तुम्ही जर एकदम जोर दिला त्याच्यावरती तर पुरण बाहेर येऊ शकतं. म्हणून एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटत जायची, जसं आपण आलू पराठा वगैरे लाटतो किंवा कोबीचे पराठे वगैरे लाटतात. अशा पद्धतीने हलक्या हाताने जे आहे पुरणपोळी लाटायची आहे. तर आता पोळी लाटून झालेली आहे, सोबतच तावाही तापलेला आहे. तर पुरणपोळी मी टाकलेली आहे. तर छान अशी जी आहे भाजून घ्यायची, जशी आपण चपाती भाजतो अशा पद्धतीने. आणि थोडं थोडं तूप लावत जायचं, साजूक तूप. तर तूप लावत घेतलेलं आहे मी. अशा पद्धतीने आपली पुरणपोळी खूप छान अशी टुम्म फुगलेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या करायच्या आहेत. तर खूप सोप्या पद्धतीने हे पुरण आहे. बघितलं एकदम गोडाही छान झालेला आहे पुरणाचा आणि टेस्टही खूप छान झाली होती पुरणपोळीची. तर अशा पद्धतीने आपण पुरणपोळी तयार करणार आहोत सर्व. बघितलं किती छान अशी फुललेली आहे आपली पुरणपोळी. तर अशा पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत. सेम पद्धतीने तुम्हाला परत पुरण कसं भरवायचं ते दाखवते आहे. सेम पद्धतीने आपण जे आधी बघितली अशाच पद्धतीने दुसरंही पुरण भरून घेणार आहोत. तर आपण जे आहे गोल गोल फिरवत जायचं आणि पुरण छान असं प्रेस करत जायचं. अशा पद्धतीने जे आहे गोळा तयार करून घ्यायचा आणि छान असं जे आहे सर्वीकडे पुरण जाईल या पद्धतीने जे आहे आपण त्याला जे आहे प्रेस करत जायचं. तर आता सेम पद्धतीने पुरणपोळी लाटून घ्यायची. त्याच्यात थोडाही जोर द्यायचा नाही, नाही तर पुरण बाहेर येतं. तर सेम पद्धतीने मी पुरणपोळी तयार करून घेतलेली आहे. दुसरी पण तुम्हाला दिसतंच आहे आपली दुसरी पुरणपोळी छान अशी टुम्म फुगलेली आहे. एकही पुरणपोळी माझी अशी फुटलेली नाही आहे. सर्व पुरणपोळ्या छान अशा फुगलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी पूर्ण पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत.
एकदम मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळ्या आहेत. ना वाटायचं टेन्शन ना कसलंच टेन्शन. एकदम झटपट होणारं असं पुरणची ही रेसिपी आहे. तर सर्व पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. ही तुम्ही कटाच्या आमटीसोबत किंवा खिरीसोबत वगैरे एन्जॉय करू शकतात. आता दाखवते मी आपले जे आहे पुरण पोळीमध्ये जे आहे एकसमान भरलेलं आहे. तर कुठेही असं पुरण नाही असं नाही, सर्वीकडे आपलं पुरण जे आहे स्प्रेड झालेलं आहे. अशा पद्धतीने पुरणपोळी तयार करून घ्यायची. जर तुम्हाला माझी झटपट होणाऱ्या पुरणची रेसिपी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.